नागपूर महापालिकेमध्ये निवडून आलेल्या भाजप नगरसेवकांची गटनोंदणी आज होतीये। मात्र महापौर, उपमहापौर आणि स्थायी समिती अध्यक्ष या संदर्भातलं चित्र दुपारपर्यंत स्पष्ट होईल असं मत नागपूर महापालिकेत भाजपचे गटनेते नरेंद्र उर्फ बाल्या बोरकर यांनी केलेलं आहे। आज नरेंद्र बोरकर यांच्या नेतृत्वात भाजप नगरसेवकांनी विभागीय आयुक्त कार्यालयात नोंदणी केली। महापौर आणि उपमहापौर पदासाठी आज उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर 6 फेब्रुवारी रोजी महापौर, उपमहापौर निवडीची प्रक्रिया पार पडेल। नागपूर महानगरपालिकेमध्ये भाजपचे 102 नगरसेवक विजयी झाले, तर शिवसेनेचाही एक नगरसेवक विजयी झाला आणि आज भाजप आणि शिवसेनेच्या नगरसेवकांची गटनोंदणी एकत्रितरित्या नागपूरच्या विभागीय आयुक्त कार्यालयात होत आहे। नरेंद्रजी, आपण गटनेते आहेत, सत्तापक्ष नेते आहेत, किती नगरसेवकांची गटनोंदणी केली आहे? 102 भाजपचे नगरसेवक आहे आणि एक नगरसेवक शिवसेनेचा आहे। शिवसेनेचा जो नगरसेवक आहे तो आमच्या भाजपचाच कार्यकर्ता होता, त्याला आम्ही शिवसेनेमधून नगरसेवक दिला आहे, पद दिलं आहे। आम्ही आता 103 नगरसेवकाची आम्ही नोंदणी करणार आहोत आणि दुपारी 2 वाजता महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्षाचे फॉर्म आम्ही महानगरपालिकेत भरणार आहोत। तुम्ही सत्तापक्ष नेतेही आहे म्हणून महापौर संदर्भात नीता ठाकरे यांचं नाव समोर येत आहे। बाकी पदांसंदर्भात काय निर्णय झाले? तुम्ही जे नाव सांगत आहे तुमच्या तोंडातून मला माहीत पडून आलं आहे, पण आता दुपारी 2 वाजता पुरा पिक्चर क्लिअर होईल आणि ते महानगरपालिकेचे जे फॉर्म भराल ते मालूम पडेल का उपमहापौर, महापौर, स्थायी समिती अध्यक्ष कोण बनत आहे हे तुम्हाला माहीत पडेल। भारतीय जनता पार्टी ही नेहमीच तरुणांना वाव देणारी पार्टी। आपण बघितलं राष्ट्रीय अध्यक्ष थेट 45 वर्षाचे नितीन नबीनजी आहेत, त्यामुळे निश्चितच पार्टी तरुणांचा विचार करेल आणि भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता शिस्तप्रिय कार्यकर्ता असतो। जो पार्टी आदेश देते ते काम करण्यासाठी आम्ही नेहमीच कटिबद्ध असतो आणि त्याच लाईनवर आम्ही सर्वजण चालण्यासाठी तयार आहोत। महापौर कोण होणार, उपमहापौर कोण होणार, स्थायी समितीचं अध्यक्षपद कोणाला मिळेल हे आज दुपारी जेव्हा या संदर्भातले नॉमिनेशन्स, उमेदवारी अर्ज दाखल केले जातील तेव्हा तो चित्र जो आहे तो स्पष्ट होऊ शकेल। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। आणि नागपूर महापालिकेचं चित्र पाहिलं तर 3 प्रमुख पदांवरती महिला राज असणार आहे। महापौर, उपमहापौर आणि स्थायी समिती अध्यक्ष पदावर महिला नगरसेवकांची निवड होणार आहे। महापौर पदासाठी भाजपनं प्रभाग 28 मधून निवडून आलेल्या पक्षाच्या अनुभवी आणि ज्येष्ठ नगरसेविका नीता ठाकरे यांचं नाव निश्चित केल्याची माहिती आहे। उपमहापौर पदासाठी लीला हातीबेड यांचं नाव निश्चित केल्याची माहिती आहे, तर स्थायी समिती अध्यक्ष म्हणून भाजपच्या तरुण नगरसेविका आणि पहिल्यांदाच निवडून आलेल्या शिवानी दाणी यांचं नाव निश्चित केल्याची माहिती आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।